सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 10 मागील भागात सागरने रूममध्ये चेंज केलं. केतकी बाथरूममध्ये जाऊन चेंज करत होती. थोड्या वेळाने केतकी चेंज करून बाहेर आली. सागर तिथेच तिची वाट पाहत बसला होता. केतकीला पाहून त्याची नजर तिच्यावरच स्थिरावली. आता पुढे. तिने घरी आल्यावर चेंज करून येल्लो कलरची साडी घातली होती. केस पावसाने भिजल्यामुळे तिने मोकळे सोडले होते. केसातून अजूनही लहान दवबिंदू तिच्या खांद्यावरून ओघळत तिच्या ब्लाऊजमध्ये विरघळून जात होते. ती मस्त आरशात पाहून मेकअप करत होती. सागर तिला पाठमोरा पाहत होता. तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं बारीक लक्ष होतं. नुकतंच पावसात भिजून फ्रेश झाल्यामुळे तिचा फ्रेग्रन्स पूर्ण रूममध्ये पसरला होता. चहा घ्यायला येताय ना? शेवंताचा आवाज आला तसे दोघेही चहा घेण्यासाठी बाहेर आले. शेवंताने दोघांनाही चहा दिला. बाहेर अजूनही पाऊस चालूच होता. वातावरण मस्त थंड पडलं होतं. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत सागर मकरंदसोबत बोलत होता. केतकी रात्रीच्या स्वयंपाकासाठी माझघरात गेली. नीताने तिला पाहिलं. केतकी कामात गुंतली की नीता कशाचा तरी बहाणा करून लगेच तिच्या रूममध्ये गेली. तिला कामात गुंतून तिने लगेच तेथून काढता पाय घेतला. नीता निघून गेली ही गोष्ट शेवंताला पण माहीत झाली नाही. ती बाहेर सागरसोबत बोलत होती. बिचाऱ्या केतकीने सगळा स्वयंपाक केला आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. रात्रीची जेवणं सोबत करून सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. सागर काही कारणानिमित्त त्याच्या मित्राशी फोनवर बोलत होता. फोनवर बोलून झालं तसं तो आत आला. केतकी बेडवर झोपली होती. दिवसभर झालेली दगदग आणि घरी झाल्यावर केलेल्या स्वयंपाकामुळे ती खूप लवकर थकली होती. सागरने तिच्या अंगावर ब्लँकेट नीट टाकलं आणि तो बाहेर गॅलरीत झोपायला गेला. एव्हाना पाऊस कमी झाला होता. तो तसाच बिछाना टाकून झोपला. त्याने अंग टाकलं आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आज झोप लागत नव्हती. राहून राहून केतकीचे विचार डोक्यात येत होते. खरंच हे काल परवा दिवशी माझ्या आयुष्यात आलेली मुलगी आणि बाहेरच्या मुली, किती फरक आहे दोघींच्या विचारात. क्षणभर डोक्यात विचार यायला सुरुवात झाली आणि मग त्याला जाणवलं. पावसाने पुन्हा वेग धरला होता. काही लहान पाण्याचे थेंब अंगावर ओढून आतमध्ये बाल्कनीत येत होते. अहो, अचानक केतकीचा आवाज कानात आला. त्याने त्या दिशेला पाहिलं. केतकी दारात उभी होती. पाऊस जोरात चालत आहे. तुम्ही आतमध्ये येऊन झोपू शकता. तसंही मला थोडी जागा लागते झोपायला. नाही, तू झोप. निवळेल पाऊस. सागर तिच्याकडे पाहत म्हणाला. तो रूममध्ये आला की ती कम्फर्टेबल फील नाही करणार. त्याला माहीत होतं. त्याने दिलेल्या नकारामुळे केतकी झोपायला जायला मागे वळाली. तोच सागर आच्छी आच्छी करत जोरजोरात शिंकला. घरी येताना पावसात भिजल्यामुळे त्याला सर्दी झाली होती आणि त्याचं नाकही लाल झालं होतं. तुम्हाला सर्दी झाली ना, उठा बरं तुम्ही. चला घरात माझ्यासोबत. केतकीने सागरच्या हाताला धरून रूममध्ये आणलं. ती टॉवेल हातात घेऊन त्याच्या अंगावरचं पाणी कोरडे करत होती. तिची काळजी तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होती. तो बेडवर बसला होता आणि केतकी त्याच्यासमोर त्याच्या केसात हात घालून उभी होती. झोपताना ती नेहमी तिचे केस मोकळे सोडून झोपत असायची. त्यामुळे तिचे सिल्की केस मस्त हवेने उडून तिच्या चेहऱ्यावर येत होते. मुळातच गोरा रंग आणि त्यावर चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या खट्टाळ बटा पाहून सागरच्या हृदयात धडधड वाढत होती. तिचं वागणं त्याच्या लक्षात येत होतं. आज दुपारी तिच्याशी मनमोकळं बोलल्यामुळे त्याला एवढी तर गोष्ट समजली होती की ती नक्कीच त्याला मनातून आपलं समजते. आपण अगोदर उगीच चुकीचा विचार करत होतो असं क्षणभर त्याला वाटलं. तो अजूनही आपल्याकडेच पाहतोय. केतकीच्या लक्षात आलं. तिचंही हृदय आता वेगाने धडधडत होतं. मनात त्याला तिने नवऱ्याची जागा तेव्हाच दिली होती जेव्हा तिच्या डोक्यावर अक्षता पडला होता. पण तरीही ती शांत होती. तिला सागरच्या मनात काय आहे ते माहीत नव्हतं. पण हळूहळू आता त्याच्या हालचालीमधून तिच्याविषयी त्याच्या मनी असलेली काळजी तिच्या लक्षात येत होती. मी तुमच्यासाठी मस्त आल्याचा चहा करून आणते. तोपर्यंत तुम्ही आराम करा. केतकी. नाही, नको. त्याची गरज नाही. थोडीशी सर्दी आहे, होईल कमी. सागर तिच्याकडे पाहत म्हणाला. ती त्याच्या नजरेआड होऊ नये असं त्याला वाटत होतं. अहो, तुमचे नाक बघा अगोदर. किती लाल झालं आहे. थोडा काढा घेतला की बरं वाटेल. आलेच मी. केतकी लगेच निघून गेली. तिने त्याचं काही ऐकलं नाही. केतकी रूममधून काढा बनवण्यासाठी माझघरात आली. पण ती माझघरात पाऊल टाकताच पावसाने लाईट गेली. तिने कसंबसं चहाचं पातेलं शोधलं आणि साखरेचा डबा उघडून चाचपडून पाहिला.
त्यामधील साखर संपली होती. रूममध्ये अंधार होता म्हणून ती तशीच देवघराकडे दिवा लावण्यासाठी गेली. पण तेवढ्यात तिच्या पायाला कशाची तरी ठेच लागली. ती जोरात खाली पडणार तोच कोणीतरी तिच्या कमरेत हात घालून तिला पकडलं. ती घाबरून जोरात ओरडणार होती, पण सागरने लगेच हातातील टॉर्च चेहऱ्यावर धरली आणि आपण त्याच्या मिठीत आहोत याचं भान तिला आलं. तिने डोळे किलकिले करून पाहिलं. टॉर्चच्या प्रकाशामुळे तिला डोळे उघडून पाहता येत नव्हतं. त्या पिवळसर उजेडामध्ये केतकीचा गोरापान चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावरील ते क्षणभरापूर्वी आलेले भीतीदायक एक्सप्रेशन, त्यामुळे अचानक सुटलेल्या ओठांवरील थरथरीमुळे सागरची आज तिच्यावरून नजर हटत नव्हती. त्याच्या हाताचा गरम स्पर्श तिच्या उघड्या बोऱ्या कमरेला जाणवत होता आणि त्या सुंदर स्पर्शाने तिचं अंतरंग शहारत होतं. "छान दिसतेस," सागर बोलला आणि केतकीने त्याला गोड लाजून प्रतिसाद दिला. तिने तिची नजर खाली केली. तिची ती अदा पाहून त्याला आता राहवलं नाही. तिनेही त्याला नवरा म्हणून स्वीकारलं होतं. त्याने टॉर्च साईडला ठेवून दिली आणि तिला एका हाताने जोरात ओढून स्वतःच्या समोर उभा केलं. ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली आणि त्याचे हात तिच्या डीप नेक ब्लाऊजवर खोलवर रुतले गेले. त्याच्या स्पर्शाने ती लगेच महरली. अंगात शहारे येत होते. त्याने तिला अजून त्याच्या मिठीत घट्ट पकडलं. त्याचा स्पर्श तिला अंगावर मोरपीस फिरल्यासारखा वाटत होता. तीही त्याच्या धुंदीत त्याला साथ देत होती. त्याने त्याचे हात हलके तिच्या पाठीवरून तिच्या गळ्याजवळ आणले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत उभे होते. तर हळूहळू तिच्या ओठांवर ओठ टेकवण्यासाठी पुढे आला. तोच तिने पुन्हा डोळे मिटून घेतले. 440 व्होल्टचा अंगात करंट पास झाल्यासारखं तिला वाटलं. तो तिच्या ओठात ओठ मिक्स करणार तोच घरात लख्ख प्रकाश पडला. एव्हाना पुन्हा पाऊस थांबला होता. लाईट आली होती. अचानक होणाऱ्या प्रकाशाने केतकी आणि सागर दोघेही लगेच भानावर येत एकमेकांपासून दूर झाले. घरात कोणीतरी उठण्याची चाहूल झाली तसं सागर पुन्हा त्याच्या रूममध्ये गेला. रूममध्ये जाऊन तो बेडवर उपडा पडला. तो 10 मिनिटं तसाच डोळे बंद करून पडला होता. दरवाजाचा आवाज आला तसं त्याने त्या दिशेला पाहिलं. केतकी हातात आल्याचा चहा घेऊन आली होती. दोघांनीही मस्त एक कप चहा पिला. मात्र यावेळी दोघेही शांत शांत होते. कधी सागर तिच्याकडे चोरून पाहत होता तर कधी त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहत होती. चहा पिऊन झाल्यावर सागरने उशी घेतली. बाल्कनी पावसाने ओली झाली होती म्हणून तो सोफ्यावर झोपण्यासाठी जात होता. पण केतकीने त्याच्या हाताला पकडलं. त्याने मागे वळून पाहिलं. तिने त्याला तिच्यासोबत तिच्याजवळ बेडवर झोपायची परमिशन दिली. तसा तो आतून खुश झाला आणि दोघेही त्या मोठ्या बेडवर झोपून गेले.